तर नमस्कार मित्रांनो, मी आत्ताशी झोपेतनं उठलो. आज मला सुट्टी आहे म्हणून मी आज व्हिडिओ बनवला. असं वाटलं आता आज व्हिडिओ बनवा मित्राला बघायला. तर मला व्हिडिओ खूप उशिरा झाला आणि ना मी आत्ताशी झोपेतनं उठलोय. सुट्टी मला झोपलो आत्ताशी झोपेतनं उठलो मी. आज मी एक गोष्ट घेऊन आले तुम्हाला फास्ट फूडची आणि ना ती खूप चांगली गोष्ट आहे. कंटिन्यू बघत राहा. एक गट्टू नावाचा मुलगा होता. त्याची आई त्याच्यावर खूप प्रेम करत होती. त्याचे पप्पा 1-2 दिवस घरी आले, त्याला खूप खाऊ आणायचे आणि गट्टू शाळेत असायचा आणि ना आईला तो वडिलांचा लाडका होता खूप. आई वडील त्याचे खूप लाड करायचे, त्याच्या खाऊ आणायचे आणि ना तो गट्टू ना आधी ना त्याला ना आता तो लय ना आणि एक गट्टूची बाहेरची सवय होती. कुरकुरा बिस्किट चॉकलेट ती खाली होती आणि आईचं जेव्हा छान छान डबा खात नव्हता, बाहेरचं फास्ट फूड खायचं आणि ना ले फास्ट फूड खायचं त्याला लय आवडायचं आणि आईचं ऐकतच नव्हतं, समजलेलं खात नव्हता. डबा पण परत आणायचा तो आणि तसंच करत होता. ले दिवस झाले तसंच करत होता तो. आणि गट्टू एक हट्टी नावाचा मुलगा होता. आता एक दिवशी त्याचा मित्र भेटला सोहम आणि ना बोलला की तू मी बाहेर माझ्या आईचं जेवण कधी हाताचं खाल्लं नाही, तू तर खाल्लं असेल, तू रोज खातो. माझं आई पण नाही, ते काका मला आई नाही पप्पा नाही. आई असली तर बरं झालं असतं, तिने मला जेवण दिलं असतं. आणि ना एक काका असतात त्यांच्यासोबत मी राहतो. आणि तो बोलला की गट्टू शरीरावर खूप पाणी आलं आणि ना तो डबा खायचा रोज. चुकीची जाणीव करायचा तो. चुकीची जाणीव झाली मग तो घरी गेला, आईला सॉरी बोलला की मी उद्यापासून डबा खाऊन येणार आणि तुझ्या हाताचं जेवण खाणार. आणि बट त्याच्या मित्राचा सोमला भाऊ मानायला का त्याला आई नाही. त्याचे काका त्याला सभात बाहेरचा खाऊ खूप थकला होता तो, म्हणून तो त्याचा भाऊ समजला आणि ना त्याच्या आईला खूप हाताचं जेवण देत होती. तर मित्रांनो तुम्हाला मी लास्ट सांगतोय, आईचं जेवण खाऊन या, बाहेरचं काही खाऊ नका. आणि ना आईचं अख्खं खाऊन न्यायचं, बाहेरचं टिफिन पण खाऊन या आणि ना बाहेरचं खाऊ नका. तुम्हाला आजार होईल, काय पण होऊ शकतं. फास्ट फूड खाऊ नका. आईचं जेवण दिलेलं खावा, डबा संपवून या. हेल्दी फूड आहे ती खूप खाऊन या. ती खूप आईचं जेवण चांगलं असतं, खाऊन यायचं तुम्ही. आणि आई ना तुमच्यासाठी किती कष्ट करते बनवायला, सकाळची उठती कष्ट करते आणि ना तुम्ही डबाच खाऊन येत नाही आणि रोज डबा खाऊन यायचं तुम्ही. मी तर खातो मला अख्खा संपलेला असतो, म्हणून मी तुम्हाला सांगतोय असं कधी संकट घेऊन पळत नसतं यायचं. आणि अन्न कधीच ना मोकळं ठेवायचं. ती खूप हेल्दी फूड आहे आणि ना कधीच नाही ठेवायचं. आईला लय वाईट वाटलं त्याने आणलं तर. वाया घालवू नका आणि खात राहा. तुमची तेव्हा हेल्दी वाढेल आणि ना निरोगी या. बाय. कसं वाटलं व्हिडिओ कमेंट मध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमच्या मुलांना ही गोष्ट सांगा. आता ह्या व्हिडिओ मध्ये दाखवा. बाय.